श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ हा स्वामीचा प्रभावशाली संदेश आहे। या संदेशाच्या साहाय्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील। साक्षात चिंतामणी तुमच्या आयुष्यात आता येणार आहेत। तुमच्या सर्व चिंता दूर करणारा हा संदेश इतका प्रभावशाली की तुमच्या मोबाईलवर फक्त तुम्ही 5 मिनिटे जर तुम्ही लावून ठेवले तर बघा स्वामीचा चमत्कार तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन द्यायला नक्कीच येतील। तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात नक्कीच ठेवतील। त्या ब्रह्मनायकाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याचे काहीच कारण नाही, कारण तुमच्या सर्व चिंताचा भार व्हायला स्वामी माऊली आहेत। ते आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत। भले तुमची साथ सर्व जगाने सोडली असेल, तुम्हाला खूप कर्ज झाला असेल, तुमच्या घराची आर्थिक तंगी सुरू असेल, लोक तुम्हाला एक वेगळ्या नजरेने पाहत असतील, तुमच्या घरात प्रेमाला कुठेच थारा नसेल, घरात फक्त अशांतीच पसरलेली असेल, घरी आल्यानंतर किंवा घरात आल्यानंतर सारखे चिडचिड होत असेल, पैशाची तंगी भासत असेल, सुख समाधान शांती घरात नांदत नसेल तर हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा। स्वामीचा चमत्कार तुम्हाला याच मोबाईलवर आनंदाची बातमी देऊन जाईल। तुमचे घर आनंदाने धनधान्याने भरून जाईल। तुमचे दुःख मुळापासून नष्ट होतील। तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही पैसे कमवा, तो टिकतो फक्त नशिबामुळे। नशीबच जर खराब असेल तर कितीही पैसा कमवा, तो टिकत नाही। त्यासाठी आपले नशीब उजळण्याची ताकद फक्त या ब्रह्मनायकाच्या हातात आहे, कारण ब्रह्मनायकासाठी अशक्य असे काहीच नाही। अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे शब्द तर तुम्हाला माहीतच असतील। तर मित्रांनो, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। तुमच्या अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी माऊली शक्य करणार आहेत। तर तुमचा हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला तुम्ही विसरू नका। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका, कारण त्याच्या नामामध्येच एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील। स्वामी माऊली म्हणतात, मी सांगितलेले तेवढेच करीन असा निश्चय करा। कशाचीही काळजी चिंता तुम्ही करू नका। मी तुमच्या आयुष्याचा भार घेतलेला आहे। जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा। आपण आपल्या सद्गुरूच्या आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला। काही ना काही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या पाठीमागे आहेत अशी दृढ भावना असावी। मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतू नये। हा अर्पण केलेला मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे। पडत्या काळातही जो भगवंत असा होऊन राहतो त्याला कशाची भीती वाटत नाही। संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाण राहिले तर ते आपल्याला समाधान देते। तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, तेव्हा आपले मन आपले स्वास्थ्य बिघडून द्यायला आपलीच इच्छा नाहीशी करावे। कोणतीही वस्तू मिळावं ही बुद्धी ठेवू नये। हौस सोडावे, लोकाचे वेश सोडावे। प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते। मी केलंच नाही म्हटलं म्हणजे कुठलेच दुःख जे झालं ते होत आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे। आपण करते नाही असे म्हणणे। अखंड भगवान नामस्मरण पाहिजे। आपण 3 गोष्टीकडे आपल्या आयुष्यात कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे। पहिली म्हणजे आपले चरण अगदी शुद्ध ठेवावे। दुसरे, नामाला कधीही सोडू नये, भगवंताचे नामस्मरण घेत राहावे। तिसरे म्हणजे माझा सांभाळ करणारा कोणीतरी परमेश्वर भगवंत आहे
आणि तो माझे सर्व दुःख पाहत आहे आणि माझ्या आयुष्यात आनंद येणार आहे हे जाणीव ठेवून चालावे. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या नामस्मरणात राहिल्याने आले पाहिजे. उतावयात म्हणजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक कमकुवत बनते. त्यावेळी शरीर शुद्ध बरे व्हायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, अगदी लहान मुलासारखे थट्टा मस्करी करा, काही मस्करी करावे, आपल्याला योग्य वाटेल ते, पण आनंदात राहावे. त्याचा आनंद कायम टिकायला त्याच्या जन्माचे सार्थक झालेच. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक चांगले जन्माला यावे लागतात. स्वतःला सुधारा की त्यामागे जग आपोआपच सुधारेल. दुसऱ्याने सुधारावे अशी अपेक्षा ठेवू नका. सुरुवात स्वतःकडून सुधारा. सुरुवात स्वतःपासून तुम्ही करा. नक्की जग सुधारून जाईल. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूने सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा. समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची आपल्याला एक गरज नाही असे न वाटणे संतताचे आज्ञाप्रमाणे मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. भगवंतावरती, परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपण शांत राहावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करणे व आपल्याकडे येऊ नये व कर्तृत्व भाव ठेवावा. अशाने शांती येईल. शांती टाळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थितीच हेच कारण आहे. कुणी मागायला आलं म्हणून त्याला नाही म्हणू नये. त्याला काही द्यावे. वाईट वृत्ती कधीही ठेवू नये. मनात नेहमी चांगले आणि प्रेमाचे भावच असावे. बाळा, हार मानू नको. कितीही तुम्हाला या जगाने दुखवले तरी जग हे असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि त्याचा आल्यावर कसे प्रेम करायचे हे समजू शकतो. देव ही एकाशी व्यक्ती नाही तर अस्तित्व असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणापुरतं मर्यादित नाही. तो आनंद कोटी टिकणारा आशीर्वाद आहे. त्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.